पाऊस पण आहे ना. हा हा ना. बायका थांबत नाही. गेल्या वर्षी आपण केलं होतं. हा का? या वर्षी वन टाइम वगैरे कोणी झालं नाही. 11 वाजता बोलवलं सगळ्यांना. गेल्या वर्षी आपण नमस्कार, मी मानसी सी क्वीनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आहे नागपंचमी. नागपंचमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि आता आम्ही फुगडी घातली. योगाच्या मॅडम होत्या माझ्याबरोबर आणि पाऊस चालू झाला. आजचं वातावरण पाऊस चालू आहे. नागपंचमी असली की पाऊस पडतोच. आणि आता इथे पाऊस आला ना, मी थोडा वेळ थांबले. मी सायकल आणली आहे. मी तुम्हाला बोललेले ना मी सायकल चालवते. मग आता मी सायकल घेऊन जाणार. आणला आहे रेनकोट आणला आहे. आता रेनकोट घालेला आणि जाईल. आम्ही फुगड्या घातल्या ना, एवढं बरं वाटलं. आणि घरी आल्यावर फ्रेश झाले. आणि पाऊस पण थोडा थोडा लागतो आहे ना. घरी आले, फरशीवर पाणी घातलं, रांगोळी काढली. इथे मोठी रांगोळी काढली सणाचं म्हणून. आणि तुळशीकडे छोटी काढली आहे. पावसाचं राहत नाही रांगोळी. स्कूलमध्ये गेली नाही आहे, नागपंचमी आहे ना. नागपंचमी आहे ना, मग बांगड्या भरायला आले. बांगड्या हातातल्या खूप खराब झालेल्या. मी ह्या 1 डझन बांगड्या घातलेल्या. मी बांगड्या घालते ना, मग बांगड्या खूप जातात. कारण माझे हात खूप कडक आहेत. आता ह्यावेळी मी काय केलं, 6 बांगड्या घातल्या. 6 आणि मागच्या जुन्या ज्या होत्या ना त्या ठेवल्या. असं म्हणतात की बांगड्या हव्या हातात, म्हणून या जुन्या मी 2 बांगड्या ठेवल्या. एका हातात बांगड्या घालून झाल्यात आणि आता दुसऱ्या हातात पण घालून घेईन. तरी माझे हात आता नरम खूप झाले आहेत. नाही तर पहिल्यांदा खूप कडक होते. जेव्हा मी बांगड्या भरायला यायचे ना, तेव्हा खूप बांगड्या जायच्या. आता तरी कमी जातात. आता परत भराव्या लागणार, म्हणून मी आता कमी भरल्यात. आणि योगा करताना पण बरं पडतं कमी बांगड्या असल्या की, म्हणून हल्ली मी कमी बांगड्या भरते. बांगड्या भरून झाल्या. त्यांचं ना बरंच नुकसान झालं आहे. आणि इथे मला विणाला पण बांगड्या घ्यायच्या आहेत, म्हणून मी बांगड्या बघते. या दोन्ही बांगड्या विणाला घेतल्या. जेवण करून घेतलं आहे. नेवऱ्या बनवल्यात, बटाट्याची भाजी बनवली आहे. बाकी सगळं जेवण करून झालं आहे. आणि त्यांनी मला ही फुलं आणली आहेत. ही 10 फुलं 40 रुपयाची. बांगड्या भरायला गेलेले ना, तेव्हा विचारली तर 10 फुलं 60 रुपये. मी आणलीच नाही मग. आणि आज बाकीची फुलं महाग आहेत देवाला घालायची, म्हणून तयार हार आणले. आणि ते आता देवाला घालणार आणि मग जेवायला बसणार. काळ्या वाटाण्याची आमटी आणि बटाट्याची भाजी लागतेच सणाच्या वेळी. त्याच्याशिवाय आमचं समाधान नाही होत. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.